शेती व्यवसाय चॅनलवरती आपलं स्वागत आहे। या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनची घंटी नक्की दाबा। आज आपण बघणार आहोत का आपला काही भागातला काही ऊस पिवळा पडतोय। समजा शेतामध्ये असेल तर काही समजा ऊसाचा जो प्लॉट असेल त्याच्यामध्ये ऊस पिवळा पडतोय आणि ते पिवळा पडल्याच्या कारणामुळे काय होतं का त्याला ऊस आपला छोटा राहतो आणि त्याची जी कांडी असेल समजा ऊसाची जी कांडी म्हणतो आम्ही, काही भागात त्याला पेरा म्हणतात, तो पेरा कमी जादा होतो, म्हणजे त्याची साईज बारीक राहते। पण जो पिवळापणा आहे तो पण लवकर जात नाही। आपण काही शेतकरी काय करतात का बाबा युरिया घेतात, समजा खत घेतात, 26 असेल, DAP असेल, ज्याप्रमाणे जे खत घेतात त्याला मारून बघतात, त्याच्यामध्ये पण कव्हर होतो। परंतु काही प्लॉटमध्ये आपल्या जे जैविक समजा जे घटक लागते आपल्या ऊसाला ते कमी असल्यामुळे तिथला ऊस हा कायमस्वरूपी पिवळा राहतो, जेणेकरून त्या वर्षी पण प्रॉब्लेम होतो, दुसऱ्या वर्षी पण तोच प्रॉब्लेम होतो, जेणेकरून ते खोड्याला सुद्धा त्या गोष्टीचा त्रास होतो। परंतु याच्यातून समजा आता ऊस तर लावलेला आहे आपण, आता सध्या त्याला काही करू शकत नाही, परंतु आपण युरिया खत मारतो आणि त्याच्यामुळे ते पिवळापणा थोडाफार प्रमाण कमी होतो, परंतु पूर्णतः काही प्लॉटचा जात नाही। आता त्याच्यासाठी तुम्हाला दाखवतो का एक थोडक्यामध्ये पिवळापणा कसा, नेमकं ऊसाचा पिवळापणा कसा तुम्हाला एक दाखवण्याचा प्रयत्न करतो का पिवळापणा ऊस नेमकं काय। आता तुम्ही हा ऊस बघू शकता का पूर्णच्या पूर्ण हिरवागार आहे, परंतु याच प्लॉटमध्ये आता हे बघा, हे पिवळापणा आलेला आहे ऊसाला, हे बघू शकता तुम्ही काय हा या प्रकारचा हा प्लॉट झालेला आहे। आता नेमकं आता हे पिवळापणा नेमकं बघू शकता तुम्ही किती प्रकारात आहे आणि कसा आहे। आता याच्यामध्ये या ऊसाला आम्ही खत मारून बसलेलं आहे, समजा नायट्रोजन कमी आहे, नायट्रोजन म्हणजे थोडक्यात युरियाचं प्रमाण सुद्धा जादा कमी टाकवलेलं आहे, परंतु हा पूर्णच्या पूर्ण अर्धा प्लॉट हा पिवळा पडलेला आहे। आता युरियामुळे बराचसा कव्हर झालेला आहे, परंतु जसा पाहता तसा आता हा पिवळापणा हा युरियानं सुद्धा जाणार नाही। परंतु याच्यासाठी काय उपाय आहे, तुम्ही एकदा पिवळापणा त्याचा पूर्णतः बघून टाका। पिवळा नाही होता तो डायरेक्ट समजा पिवळ्याचे लक्षणं आपल्याला दिसत आहे ते पिवळा, परंतु हा ऊस त्याचे पानं खास तर पांढरे होत चाललेले, म्हणजे ऊस आपण म्हणतो पिवळा पडतोय पण पिवळा नाही, तो उलट पांढरा होत चालतोय। आता त्याच्यासाठी एक तुम्हाला थोडक्यामध्ये मी उपाय सांगतो। आता तुम्ही बघितलेलं आहे का बाबा पिवळा पडलेला आहे, आपण काय करतो दुकानदाराकडे जातो, समजा कृषी विभागाच्या या दुकानामध्ये जातो आणि तिथं त्याला विचारतो का बाबा आपल्याला बाबा आम्हाला ते औषध द्या, तो देतो 4 प्रकारचे औषध, जेणेकरून आपल्याला झिंक असेल ते असेल बऱ्याचशा अशा 4-5 गोष्टी देतो, परंतु त्याला पण लक्षात येत नाही का नेमकं यांना काय काय मारलेलं आहे, काय काय यांच्यासाठी लागतं। आता त्याच्यामध्ये मी तुम्हाला थोडक्यात याला उपाय सांगतो का बाबा फेरस सल्फाईड 19% लक्षात घ्या, फेरस सल्फाईड 19% फ्लोरिंग स्प्रेच्या द्वारे आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याचं प्रमाण आहे 1 किलो, आणि त्याचबरोबर म्हणजे 1 किलोचा तो पुडा घ्यायचा आहे, आणि त्याचप्रमाणे आपल्याला NPK 19 बऱ्याचशा वेळेस लोक शेतकऱ्यांनी ते वापरलेलं आहे, समजा कपाशीला असेल ऊसाला असेल त्या NPK, म्हणजे या प्रकार त्याचा पण 1 किलोचा पुडा घ्यायचा आहे, आणि हे दोन्ही मिळून आपल्याला आहे ना 300 लिटर पाण्यात मिळून एकरी त्याची फवारणी करायची। आता मग तुमच्या लक्षात येईल का तुमचा प्लॉट किती पिवळा आहे का पूर्णतः आहे का, तुम्ही ते कशा प्रकारे ते मारू शकता ते तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही त्याला फवारणी त्याची या पद्धतीनं करू शकता। परंतु हा परमनंटली तुमच्या म्हणजे कायमस्वरूपी या पिकाला आहे तर या पिकापुरता तो जाईल, परंतु पुढच्या वेळेस आणखीन तो डबलच जाईल पिवळापणा तुमच्या खोड्याच्या वेळेस, समजा सुरूला जर आलेला आहे तर तो समजा खोड्याला डबल आहे, परंतु सध्यापर्यंत तुमच्याकडे सध्या जर पिवळापणा असेल तर तुम्हाला तो कसा अर्जंटमध्ये काढता येईल तर त्या प्रकारे तुम्हाला हे 2 औषध सांगितले। परंतु जर तुम्हाला कायमस्वरूपीचा तो पिवळापणा जर काढायचा आहे शेतातला आपल्या, परंतु कायम तर जाणार नाही, कारण आपल्या जमिनीतले जे घटक ज्या ऊसासाठी जे कमी पडलेले आहे त्याच्यामुळे ते पिवळा ऊस पडतोय। मग त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल का, सध्या तुम्ही तर तुमची फवारणी पिवळा पडलेला आहे, सध्या तुम्हाला टेम्पररी मी तुम्हाला पीक जाऊस तर तुम्हाला त्याचा उपाय सांगितलेला आहे, परंतु आता काय करा, आता जर आपल्याला तो कायमचाच ऊस समजा आपल्याला पिवळापणा काढायचा आहे तर ज्यावेळेस पण आपण ऊसाची लागवड करू सुरुवातीला, आता लागवड झालेली आहे त्याच्यात आपण काही करू शकणार नाही, पण ज्यावेळेस पण सुरुवातीला आपण ज्या ऊसाची लागवड करू त्याच्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस पण लागवड करा ज्यावेळेस सरीमध्ये आपण जो खत टाकतो त्यावेळेस नायट्रोजन समजा आपण सुपर फॉस्फेट ते मारतो तर त्यावेळेस सुपर फॉस्फेट न मारताना त्याच्यासाठी सांगतो तुम्हाला का सुरुवातीला काय करा, त्याच्यासाठी सांगतो फेरस सल्फाईड 20 किलो प्रमाण लिहून घ्या, फेरस सल्फाईड 20 किलो, त्याचप्रमाणे झिंक सल्फाईड 10 किलो आणि मॅग्नेशियम सल्फाईड 10 किलो, 3 प्रकारचे औषध झालेले आहे। त्याचबरोबर कॉपर 5 किलो, कॉपर सल्फाईड 5 किलो, आणि त्याच आणखीन बोरेक्स 5 किलो, म्हणजे या प्रकारचे तुम्ही घटक घ्या, जेणेकरून आपल्या ते ऊसाची जी सरी असेल जिथं आपण ऊस दाबणार असेल त्याच्यामध्ये तुम्ही ते
सोडून द्या. म्हणजे जेणेकरून तुमच्या काय होईल का जो आपल्या जमिनीतले जे पूर्णच्या पूर्ण जे घटक असतील, जेणेकरून आपल्याला कधी भविष्यामध्ये ते पिवळा पडून द्या. मी अंदाजे तरी सांगतो तुम्हाला 2 वर्ष तुमचा ऊस हा पिवळा पडू शकत नाही, पण तुमच्या लक्षात येऊन जाईल का आपल्या जमिनी पिवळी ऊस पीक कोणचं पण असेल तर ते पिवळं नाही पडून देण्याचं कारण आपल्याला लक्षात येऊन जाईल का आपली याच्यामुळं आपली जमीन समजा पीक पिवळं पडत होतं. पण काय होतं, पिवळं पडल्यानं आपला ऊसाचं कांडी बारीक होती, आपला ॲव्हरेज कमी होतं, जेणेकरून आपण त्या लॉसमध्ये जातो. त्या लॉसमध्ये न जाताना तुम्ही पहिले समजा ज्यावेळेस पण सुरुवात करशा तर याच्यापासून सुरुवात करा, जेणेकरून तुमचा ते पिवळापणा राहणार नाही. आणि असेच काही नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनची घंटी नक्की दाबा. नमस्कार.